बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय काय सांगितलेलं आहे बघा. गिव्हन डाटा लिहून घेतो इथं. व्हेन 2 किलो कॅलरीज ऑफ हीट साठी मी DQ वापरतो. 2 किलो कॅलरी अशी त्यांनी व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर 2 किलो कॅलरी हीट सप्लाय केल्यानंतर इंटरनल एनर्जी जी आहे त्याला आपण DU वापरा किंवा DE वापरलं तरी पण चालते. ती व्हॅल्यू सांगितलेली आहे 5030 जूल. वर्कडन दिलेलं आहे त्याला वापरतोय DW. ते सांगितलेलं आहे 3350 जूल. आणि व्हॅल्यू विचारले त्यांनी जे. जेला त्यांनी नाव पण दिलेलं आहे बघा, मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. ही व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. तेव्हा बघा याच्यामध्ये आता काय करायचं आपल्याला. ते पुढचा सेक्शन तयार करतोय, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे बघा, आपला जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे तो असा आहे, DQ इक्वल टू DU प्लस DW. तुम्ही या पद्धतीनं आहे असं डायरेक्ट हे कधी वापरू शकताय, जर या तीनही टर्म्स सेम युनिटमध्ये असतील तरच तुम्ही हे वापरू शकताय. आता इथे त्यांनी काय केले बघा, DQ तुम्हाला दिले किलो कॅलरी मध्ये आणि DU आणि DW दिले जूल मध्ये. याचा अर्थ ही डावी बाजू किलो कॅलरी मध्ये आहे आणि उजव्या बाजूच्या दोन टर्म्स जूल मध्ये दिलेला आहे. मग असं जर असेल तर हे सोडवता येणार नाही आपल्याला, किंवा जरी तुम्ही व्हॅल्यूज वापरल्या तरी उत्तर तुमचं चुकीचं होईल. आता हा जो जे दिलेला आहे त्यांनी, ह्या जेचं युनिट तेवढं सांगून ठेवते, व्हॅल्यू आपण काढणारच आहे. जूल पर कॅलरी किंवा जूल पर किलो कॅलरी हे त्याचं युनिट आहे. मग डावी बाजू जर किलो कॅलरी मध्ये असेल, उजवी बाजू ही जूल मध्ये असेल, तर मग मी काय करतोय बघा इथं, DQ इक्वल टू DU प्लस DW डिव्हायडेड बाय जे करून घेतो इथं. आता याला डिवाइडच का केलं, कारण बघा DU आणि DW हे जूल मध्ये दिले आणि ह्या जेच युनिट आहे जूल पर किलो कॅलरी. आता हे जर उजवी बाजू तुम्ही जर सिम्प्लिफाय केली तर जूलला जूल कॅन्सल होईल, किलो कॅलरी वरती. याचा अर्थ या दोघांची जी काही बेरीज येणार आहे ती किलो कॅलरी मध्ये येईल, डावी बाजू पण किलो कॅलरी मध्येच येईल. म्हणजे आता दोन्ही बाजू सेम सिस्टम ऑफ युनिट मध्ये तुम्हाला मिळतील आणि मग तुमचं जे काय आन्सर येईल ते बरोबर येईल. आता आहे अशा परिस्थितीमध्ये व्हॅल्यूज वापरायच्यात. आपल्याला जे विचारलंय जे ला इकडे घेतोय, त्यामुळे ही प्रोसेस समजून घ्या, कोणतं युनिट कुणीकडे वापरले, काय केले. थांबा इथं काहीतरी गोंधळ झालेला आहे थोडासा. तुम्हाला काय पाहिजे, DU प्लस DW पाहिजे. अंशात तेच आहे का बघून घ्या, आणि डिव्हायडेड बाय मध्ये DQ येणार. देअरफॉर जे इक्वल टू, आता याच्यामध्ये व्हॅल्यूज घेऊया. DU आहे 5030 प्लस DW आहे 3350 डिव्हायडेड बाय DQ सांगितलेलं आहे 2. आता अंशातल्या दोन्ही टर्म जूल मध्ये आहेत आणि 2 आहे ते किलो कॅलरी मध्ये आहे. त्यामुळे फायनल जे ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे ती या सिस्टम ऑफ युनिट मध्ये तुम्हाला मिळेल.
आता बघा याचं सिम्प्लिफिकेशन करूया. जे इक्वल टू, इथं बेरीज हे 0, 5 + 3 ते येणार 8, 3 + 0 ते येणार 3, 5 + 3 ते येणार 8 डिव्हायडेड बाय 2. आता इथं 2 भाग घालवा. बरोबर आहे का बघून घ्या. हे त्याचं फायनल आन्सर येईल. त्यामुळे ही जे ची व्हॅल्यू साधारणपणे कोणत्या रेंजमध्ये येते हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर त्यांनी इथं असं सांगितलेलं आहे, डिफरन्स बिटवीन टू मोलर स्पेसिफिक हिट्स इज 6000 जूल पर किलोग्रॅम पर केल्विन. आता जर ह्यांच्या शब्दाप्रमाणे जर आपण गेलो तर ही व्हॅल्यू जी त्यांनी दिलेली आहे ती सीपी मायनस सीव्ही ची व्हॅल्यू आहे. पण प्रॉब्लेम इथं असा झालेला आहे की याचं जे युनिट आहे ते असं आहे. याचा अर्थ काय होतोय, 1 किलोग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 केल्विन मधून वाढवण्यासाठी लागणारी एनर्जी एवढी आहे. जर तुम्ही 1 किलोग्रॅम सबस्टन्स घेतला तर त्याला म्हणतात प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणतात. आणि हेच जर तुम्ही जूल पर मोल पर केल्विन असं घेतलं तर याचा अर्थ काय होतोय, 1 मोल ऑफ सबस्टन्स आणि त्यावेळेला ती बरोबर काय असेल, मोलर स्पेसिफिक हीट असेल. त्यामुळे हे युनिट्स प्रॉपरली समजून घ्या. त्यांनी हे दिलेलं आहे, याचा अर्थ ही व्हॅल्यू एस पी मायनस एस पी आहे. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मधला डिफरन्स आहे तो. हे पहिल्यांदा समजून घ्या, त्या युनिट वरून ते लक्षात येते. आता हेच आपण गृहीत धरणार आहे इथं आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढं सोडवायचं आहे. हा पहिलाच पॉइंट त्याच्यातला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स, तो सांगितलेला आहे 1.4. कॅल्क्युलेट द मोलर स्पेसिफिक हीट ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम असं त्यांनी विचारलेलं आहे. आर ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. गिवन डाटा लिहून घेऊया सगळं. काय दिलंय, डिफरन्स बिटवीन टू मोलर स्पेसिफिक हिट्स. पण आपण इथं काय घ्यायचं आहे, प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट्स घ्यायचे. त्यांच्या युनिटनुसार हा आपण बदल केलेला आहे. हे असं आहे. त्यानंतर रेशो दिलेला आहे स्पेसिफिक हिट्सचा, एस पी अपॉन एस पी. तो रेशो सांगितलेला आहे 1.4. त्यानंतर कॅल्क्युलेट द मोलर स्पेसिफिक हीट, इथं आपल्याला एसपीच काढता येईल. ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम विचारलं. एक बदल करतोय थोडासा त्याला. ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम विचारलंय म्हणजे एस व्ही काढायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅपिटल आर दिलेलं आहे 8.319. जे दिलेलं आहे तेच त्या ठिकाणी घ्या म्हणजे झालं. तुमचं तुम्ही स्वतःहून काही वेगळं काही घेऊ नका त्या ठिकाणी, एवढं करा फक्त. 8.319 त्यांनी पुढे असं पण म्हटले, एसआय युनिट म्हटले बघा. ठीक आहे. तर सोडूया आता ह्याला, काय काय होते बघू त्याच्यामध्ये. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन पुढचा सेक्शन. तर त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे एस पी मायनस एस व्ही इज इक्वल टू 6000 आणि हा रेशो दिलाय एस पी अपॉन एस व्ही इज इक्वल टू 1.4. ह्या एस व्ही ला पलीकडे पाठवतोय
म्हणजे एस पी इक्वल टू किती येणार 1.4 टाइम्स एस व्ही. ही व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये वापरूया. म्हणजे काय होईल बघा बरं ते इक्वेशन. एस पी ची ही व्हॅल्यू इथं वापरायची आहे. तर हे किती होईल 1.4 टाइम्स एस व्ही मायनस एस व्ही इज इक्वल टू 6000. थोडं सिम्प्लिफाय करूया त्याला. एस व्हीच विचारलेलं आहे त्याने. देअरफॉर हे किती होणार 0.4 एस व्ही इज इक्वल टू 6000 हे असेल. आता या 0.4 न फक्त पलीकडे डिवाइड करा. एस व्ही इक्वल टू 6000 डिवायडेड बाय 0.4. हे किती होते बघा. याला 10 आणि याला 10 मल्टिप्लाय करतोय म्हणजे इथं अजून एक शून्य वाढेल आणि छेदामध्ये 4 होईल. आता 4 ने याला भाग घालवा. 4 गुणिले 15 केलं की 60 येते. बघा पाडे म्हणून तुमचं तुम्ही मनातल्या मनात. आणि हे पुढचे 3 शून्य म्हणजेच एस व्ही इक्वल टू 15 इंटू 10⁻³ हे असं येईल. आणि ह्याचं युनिट येणार जूल पर किलोग्रॅम पर केल्व्हिन. हे त्याचं फायनल आन्सर आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. ते पण असंच आहे. याच्यामध्ये पण त्यांनी सेम तशीच चूक केलेली आहे. आणि ही दोन्ही उदाहरणं बोर्डाच्या परीक्षेला विचारून झालेली आहेत. आणि त्याच्यामध्ये ही महत्वाची एरर आहे माहित असू दे. मग आता याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे बघा. डिफरन्स बिटवीन 2 मोलर स्पेसिफिक हिट्स. इथं परत मोलरच म्हटलंय. मात्र इथे युनिटमध्ये परत जूल पर किलोग्रॅम पर केल्विन दिसतंय. याचा अर्थ हे प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट्सच आहेत. मग एस पी मायनस एस व्ही इथे किती दिलेलं आहे 9000 जूल पर किलोग्रॅम पर केल्व्हिन. त्यानंतर रेशो ऑफ 2 स्पेसिफिक हिट्स दिलेला आहे म्हणजेच गॅमा दिलंय एस पी अपॉन एस व्ही दिस इज इक्वल टू 1.5. आणि आता त्यांनी असं विचारले की दोन्ही मोलर स्पेसिफिक हिट्स काढा म्हणून सांगितले. म्हणजे इथं आपल्याला दोन्ही प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट्स ह्या आपल्याला काढायच्या आहेत. मग बघूया आता पुढचा सेक्शन त्याचा. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. मग आता हा पहिलं त्यांनी जे इक्वेशन दिलेलं आहे ते मांडून घेतोय. हे असं आहे. त्यानंतर त्यांनी एस पी अपॉन एस व्ही ही व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे 1.5. याच्यावरून एस पी इक्वल टू 1.5 टाइम्स एस व्ही येणार. ही व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये वापरूया या ठिकाणी. मग इक्वेशन असं होणार 1.5 एस व्ही मायनस एस व्ही इज इक्वल टू 9000. यांची सबट्रॅक्शन केली की 0.5 एस व्ही इज इक्वल टू 9000 येणार. याच्यावरून एस व्ही इक्वल टू 0.5 ने इकडे डिवाइड करा. डिवायडेड बाय 0.5. मग 0.5 म्हणजेच 1/2. मग हे 2 वरती जाईल आणि ते त्याला प्रोडक्ट मध्ये जाईल. त्यामुळे 9 दुने 18 18,000 होणार हे. म्हणजेच 18 इंटू 10⁻³ जूल पर किलोग्रॅम पर केल्व्हिन या पद्धतीने येईल व्हॅल्यू तुम्हाला.
आता हीच व्हॅल्यू वरती जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये वापरूया. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 लिहूया. फ्रॉम इक्वेशन 1 इथे घेतोय सोडवून. काय येणार आहे तिथं, एस पी मायनस एस व्ही इज इक्वल टू, ते किती आहे, 9000 आहे. आता ही व्हॅल्यू एस व्ही ची ती इथं वापरूया. मी सोडवायच त्याला. एस पी आहे तसंच ठेवतोय मायनस एस व्ही किती आहे, 18000 आहे. इकडं उजव्या बाजूला 9000. हे मायनस 18000 पलीकडे पाठवून द्या, ते तिकडे गेल्यानंतर प्लस होईल. हे असं येईल. 18 आणि 9 हे होणार 27. हे असं येईल. म्हणजेच 27 इंटू 10⁻³ जूल पर किलोग्रॅम पर केल्व्हिन असं त्याचं फायनल आन्सर येईल. म्हणजे दोन व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. इथे एक आहे आणि इथं दुसरी व्हॅल्यू आहे, एस पी आणि एस पी. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय काय सांगितलं बघा. रेडियंट एनर्जी इज इन्सिडंट ऑन ए बॉडी ऍट द रेट ऑफ 2000 जूल्स पर मिनिट सांगितले. एका मिनिटात 2000 जूल. रिफ्लेक्शन कोइफिशियंट दिलेला आहे म्हणजे स्मॉल आर, तो सांगितलाय 0.1. ट्रान्समिशन कोइफिशियंट दिलेला आहे टी आर, तो सांगितलाय 0.2. तर एनर्जी ऍब्सॉर्ब्ड, रिफ्लेक्टेड, ट्रान्समिटेड, महत्वाचं म्हणजे इन 2 मिनिट्स विचारले. बघा कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. सगळं लिहून घेऊया इथं आपण. गिवन डाटा, बघा काय काय सांगितलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी त्याचा रेट सांगितलेला आहे, जूल्स पर मिनिट असं म्हटलंय त्यांनी त्याला. म्हणजेच क्यू अपॉन टी ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 2000 जूल पर मिनिट. त्यांनी सांगितले 2 मिनिटात किती असेल. देअरफॉर फॉर 2 मिनिट्स क्यू किती घ्यावं लागेल मग तुम्हाला, याला 2 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजेच हे किती होणार, 2000 इंटू 2, दिस इज इक्वल टू 4000 जूल. एवढी एनर्जी त्याच्याकडून काय केली जाईल, रिलीज केली जाईल. आता त्याच्यातलं परत त्यांनी काय काय दिलेलं आहे बघा. रिफ्लेक्शन कोइफिशियंट सांगितलेला आहे स्मॉल आर, तो दिलाय 0.1. त्यानंतर ट्रान्समिशन कोइफिशियंट सांगितलेला आहे, त्याला असं आपण टी आर वापरतो, 0.2. आणि बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी विचारलेल्या आहेत. एनर्जी ऍब्सॉर्ब्ड किती, एनर्जी रिफ्लेक्टेड किती, आणि एनर्जी ट्रान्समिटेड किती, हे असं सगळं त्यांनी त्या ठिकाणी विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन तयार करतो इथं, फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये बघा काय काय त्यांनी दिलेले आहे इन्फॉर्मेशन, त्यानुसार आपण पुढे सोडूया. तर सगळ्यात पहिल्यांदा या 3 कोइफिशियंट मध्ये असं रिलेशन आहे, ए प्लस आर प्लस टी आर इज इक्वल टू 1. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. ए प्लस आर किती सांगितलेलं आहे, 0.1. टी आर किती सांगितलंय, 0.2. मग हे किती होणार, ए प्लस 0.1 प्लस 0.2 ते होणार 0.3. दिस इज इक्वल टू 1. देअरफॉर ए इक्वल टू 1 मायनस 0.3 दॅट इज इक्वल टू 0.7. हे असं येणार. आता तिघांचे पण फॉर्म्युले लिहायचे फक्त. ए इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू, आर इक्वल टू क्यू आर अपॉन क्यू,
आणि टी आर इक्वल टू क्यू टी अपॉन क्यू. आता बघा बरं याच्यावरून काय काय व्हॅल्यूज तयार होतील. देअर फोर क्यू ए इक्वल टू स्मॉल ए इंटू क्यू, क्यू आर इक्वल टू स्मॉल आर इंटू क्यू, आणि क्यू टी इक्वल टू टी आर इंटू क्यू, हे असं येणार. याच्यामध्ये व्हॅल्यूज तेवढ्या वापरा फक्त. क्यू ए इक्वल टू स्मॉल ए किती आहे बघा, 0.7 आहे. 0.7 इंटू हीट एनर्जी किती इन्सिडेंट केले बघा, 4000, हे असं येणार. म्हणजेच हे किती होणार बघा, ह्याच्यातलं एक शून्य म्हणजे 10 वापरायला 7 इंटू 400 होणार. सेव्हन इंटू 400 म्हणजेच हे किती होणार, 2800 जूल. एवढी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होणार. त्यानंतर क्यू आर इक्वल टू स्मॉल आर किती आहे, 0.1 इंटू 4000, म्हणजेच हे किती होणार, हे होणार 400 जूल. काही नाही आहे विशेष याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मध्ये. क्यू टी इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला टी आर इंटू क्यू आहे. टी आर आहे 0.2, क्यू ची व्हॅल्यू आहे 4000. हे टोटल किती होते बघा बरं. आता ह्यातलं 10 वापरलं की 2 येणार, 2 गुणिले 400 येणार, हे होणार 800 जूल. आता हे टोटल बघा बरं, ह्या सगळ्यांचे किती होते, 2800 आणि 400 हे झालं 3200, 3200 आणि 800 हे झालं 4000 जूल. म्हणजे तुम्ही हे चेक पण करू शकताय नंतर की आपला आन्सर करेक्ट आहे किंवा नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एमिसिव्ह पॉवर सांगितले. एमिसिव्ह पॉवर साठी आपण नोटेशन वापरले आर. ते सांगितलेलं आहे 0.5 किलो कॅलरी पर सेकंद पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर स्पिअर ऑफ एरिया दिलेला आहे. एरिया असा सांगितलेला आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी, क्यू विचारले. रेडिएटेड बाय द स्पेरिकल सरफेस इन टाइम, टी सांगितलेलं आहे 20 सेकंद. ही सगळी दिलेली इन्फॉर्मेशन ती आपण सगळी लिहून घेतलेली आहे. तर किरकोळ कॅल्क्युलेशन आहे, काय विशेष नाही आहे जास्त. बघा त्या इमिसिव्ह पॉवर साठी आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे. मग याच्यावरून क्यू इक्वल टू काय येईल बघा बरं. क्यू इक्वल टू ए टी न इकडं मल्टिप्लाय करा, आर इंटू ए इंटू स्मॉल टी, व्हॅल्यूज वापरा. क्यू इक्वल टू आर आहे 0.5, 0.5 म्हणजेच 1/2. कॅपिटल ए ते सांगितलेलं आहे 0.02 आणि टाइम सांगितलेला आहे 20 सेकंद. मग हेच फक्त सोडवायचं आहे. बघा बरं मग तिथं किती काय काय होते. ह्या 2 न ह्या 20 ला भाग घालवते म्हणजे हे 10, 10 न या 0.02 ला मल्टिप्लाय करा म्हणजे 0.2, आणि हे ती या ठिकाणी युनिट हीट एनर्जीसाठी काय वापरले बघा, किलो कॅलरी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय म्हटलेलं आहे. अर्थचं मीन टेम्परेचर सांगितलेलं आहे. कॅन बी अज्युम्ड टू बी 280 केल्विन. हाऊ विल द कर्व ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन लुक लाईक फॉर धिस टेम्परेचर. त्याच्यासाठी तो कर्व कसा असेल असं तिने विचारलेलं आहे. फाइंड आउट लॅम्बडा मॅक्स,
इन विच पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डज धिस व्हॅल्यू लाय, असं बरंच काय काय त्यांनी विचारलंय. आपण ह्याच्यातलं कॅल्क्युलेशनचा भाग आहे तो पहिल्यांदा बघून घेऊ. गिव्हन डाटा त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. अर्थ मीन टेम्परेचर सांगितलेलं आहे कॅपिटल टी बरोबर 280 केल्व्हिन. त्याच्यानंतर लॅम्बडा मॅक्स त्याने विचारलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला विन्स डिस्प्लेसमेंट लॉ तो वापरावा लागेल. त्याच्यामध्ये विन्स कॉन्स्टंट लागतो, त्याची जी व्हॅल्यू आहे ती आहे 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्व्हिन. या पद्धतीनं ती व्हॅल्यू आहे. त्यानंतर कुठल्या स्पेक्ट्रम मध्ये वगैरे आहे ते तुम्हाला डायरेक्टच आता सांगावं लागेल, कारण आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये व्हॅल्यूज नाही आहेत. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याचा जो फॉर्म्युला आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉचा तो असा आहे या पद्धतीनं. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरतोय मी. स्मॉल बी तो सांगितलेला आहे 2.897 इंटू 10⁻³ डिव्हायडेड बाय किती सांगितलंय 280 सांगितलेलं आहे. टेम्परेचर दिलेलं आहे. हे एवढं लॉग न सोडवूया आता आपण. 2.897 म्हणजे 28/9 मध्ये 7चा मिड डिफरन्स. इथं 28 आहे, 9 मध्ये येतं 4609. 7चा मेन डिफरन्स आहे 11. 4609 आणि 11 4620. 0.4620 छेदामध्ये 2.28 मध्ये 28 मध्ये आहे 4472. 4472 यांची सबट्रॅक्शन करायची. 2 आणि 8 10, 8 आणि 4 12, 6 मधून 5 गेले उरला 1, 4 मधून 4 गेले 0. इथे येणार बार 2. परत एकदा सगळं व्यवस्थित करून बघा. आता याचा अँटीलॉग बघायचा आहे मला. 0.01चा 4 मध्ये 8चा मेन डिफरन्स. इथं आहे 0.01, 4 मध्ये आहे 1033. 8चा मेन डिफरन्स आहे 2 म्हणजे 1033 प्लस 2 1035 येणार. 1035 म्हणजे 1.035 इंटू 10⁻². इथे किती आहे बघा -2. त्याच्या पुढं आहे 10⁻³ टोटल येते तेवढं 10⁻⁵. तर हे होते बघा 1.035 इंटू 10⁻⁵ मीटर. ही तिथली वेवलेंग्थ मिळते. मग ही जी व्हॅल्यू आहे ती साधारणपणे इन्फ्रारेड रिजन मध्ये जाते. त्यामुळं त्या व्हॅल्यूज ओळखण्यासाठी तुम्हाला त्यांच्या रेंजेस माहित पाहिजेत, की जे शक्यता कमी आहे बऱ्याच जणांना हे माहिती नसणार आहे त्याच्यामधलं. त्यामुळे हा शक्यतो करून असा प्रश्न विचारत नाही, फक्त हे लॅम्बडा मॅक्स वगैरे तेवढं तुम्हाला काढायला लावते.